12वी नंतर नक्की करायचं काय? खरं तर ह्या व्हिडिओला थोडासा उशीर झालेला आहे. आता 12वीचा रिझल्ट लागला, ऍडमिशन चालू झालेले, सीईटीचे रिझल्ट लागलेले आहेत. मग आता करायचं काय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. कारण माझ्याकडे ज्यावेळेस पॅरेंट्स विचारायला येतात की 12वी झालं आता करायचं काय, होते काय मुलांमध्ये चिडचिडपणा वाढलेला आहे, कन्फ्युजन वाढलेले आहे, मुलं टेन्शन मध्ये जात आहेत. आत्ताची जी मुलं आहेत, जे झेनची जनरेशन आहे, ते डिसिजन खूप पटकन घेतात आणि डिसिजन पटकन घेतल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो, त्याचे तोटे पण जास्त असतात आणि योग्य मार्गदर्शन नसतं. हा व्हिडिओ नक्की त्या मुलांना पाठवा जे आता 12वी झालेले आहेत किंवा जे 12वी करतात किंवा ज्यांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये किंवा वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. 12वीचा निकाल लागला आणि पुढे काय करायचं, इंजिनिअरिंग करायचं, मेडिकलला जायचं, बीकॉम करायचं, बीबीए करायचं, काय एखादा स्किल शिकून कोर्स शिकून आपलं काम चालू करायचं. होतं काय, या सगळ्या कन्फ्युजन मध्ये एक चुकीचा निर्णय तुमचे अनेक वर्ष वाया घालवू शकतं. या सगळ्या गोष्टी अनुभवातून आम्ही सांगत आहे, लक्षात घ्या. कारण होतं काय की बऱ्याच जणांना 12वी नंतर म्हटलं जातं की टर्निंग पॉईंट आहे, 10वी नंतर म्हटलं जातं टर्निंग पॉईंट आहे. लक्षात हे दळणवळण चालूच असतं, आपले टर्निंग पॉईंट चालूच असतात. पण आपण जर मॅच्युरिटी दाखवली, योग्य ते डिसिजन घेतलं, करिअरचा योग्य ऑप्शन तुम्ही चूज केला, तर होतं काय, तुमचा वेळ वाचतो, टेन्शन येत नाही, मुलं डिप्रेशन मध्ये जात नाहीत. पॅरेंट्स हा व्हिडिओ बघत असतील तर मुलांना शेअर करा आणि जर 10वी 12वी झालेली मुलं हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की सेव्ह करा आणि स्टेप बाय स्टेप मी ज्या गोष्टी सांगतोय त्या समजून घ्या. एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, जास्त तुमचं कन्फ्युजन करणार नाही. कारण ऑलरेडी तुमच्या काकांनी, मामांनी, आत्यांनी, मावश्यांनी आणि जवळच्या लोकांनी तुमचं भरपूर कन्फ्युजन केलं असेल, भरपूर डोकं खाल्लं असेल. माझं नाव आहे सनी चाबुकस्वार. मी स्वतः गेली 12 ते 13 वर्ष झालं करिअर गायडन्सची ट्रेनिंग देत आलेलो आहे. स्टेज डेअरिंग, पर्सनल डेव्हलपमेंट, इंटरव्ह्यू कसे क्रॅक करायचे याच्यावरतीच मी काम करत आलेलो आहे. 12वी नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे आता पुढं काय. आणि मग सजेशन्स घ्यायला सुरुवात होती. ह्या व्हिडिओमधून सगळे सजेशन मी देतो तुम्हाला. आज मी तुम्हाला कोणता कोर्स चांगला किंवा वाईट आहे हे सांगणार नाही, तर योग्य करिअर कसं निवडायचं हे सांगणार आहे. कारण सगळ्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट असू शकतात. तर चला थोडक्यात सुरुवात करूया, जास्त वेळ तुमचा मी घेत नाही. पहिलं तर लक्षात घ्या, स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखा म्हणजे काय, स्वतःला अगोदर प्रश्न विचारा, मला कोणत्या विषयात रस आहे, मला कोणता विषय आवडतो, मला नोकरी करायची आहे का बिझनेस करायचा आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. माझी ताकद कोणत्या गोष्टीमध्ये आहे, पुढील 10 वर्षांनी मी स्वतःला कुठं बघतोय. कारण करिअर सेट होणं खूप गरजेचं आहे. हे स्पष्ट झालं की निर्णय घेणं सोपं होतं. कारण माझ्याकडे लक्षात द्या, 9वी 10वीची मुलं येतात, त्यांचं फिक्स असतं, सर मला हे करायचंय, सर मला हे करायचंय. आज 10वी 12वीची मुलं पण येऊन म्हणतात, सर मला बिझनेसच करायचा आहे. मग त्याच पद्धतीने मी त्यांना मार्गदर्शन करत असतो. एवढे फोकस ते आतापासून आहेत. लक्षात द्या, सायन्स विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात सांगतो, जर तुम्ही सायन्स चूज केला असेल 12वी नंतर, तर मग करायचं काय, तर इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, फार्मसी आहे, नर्सिंग आहे, बीएससी करू शकता, ऍग्रिकल्चर मध्ये जाऊ शकता, बायोटेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, डिफेन्स, अशा बरेचसे तुम्हाला फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तुम्ही करिअर करू शकता. तिथं खूप चांगल्या करिअरच्या संधी तुम्हाला आहेत. हे मी कशावरून सांगतोय, कारण माझ्याकडे सगळ्या फील्डची मुलं शिकायला येतात. माझं स्वतःचं कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असल्यामुळे सगळ्या प्रकारची मुलं माझ्याकडे शिकायला येतात. तर सायन्स विद्यार्थी या प्रकारची फील्ड चूज करू शकतात. कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या फील्ड ओपन आहेत, मग जर तुम्ही कॉमर्स मधून करणार असाल तर सिंपल आहे, बीकॉम करा, बीबीए आहे, तुम्हाला बीएमएस आहे, सीए, सीएस आहे, सीएमए आहे, बँकिंग आहे किंवा फायनान्स, इन्व्हेस्टमेंट, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस मॅनेजमेंट, अशा कितीतरी फील्ड तुमच्यासाठी ओपन झालेले असतात. आणि कॉमर्स स्टुडंट माझ्यासाठी फेवरेट आहे, कारण मी स्वतः कॉमर्सनीच शिकलेलो आहे. कॉमर्स स्टुडंट अगोदर पण त्याला व्हॅल्यू होती, इथून पुढे पण व्हॅल्यू राहणार आहे, आता पण त्यांना व्हॅल्यू आलेली आहे. कारण टॅली सगळीकडे कंपल्सरी करण्यात आल्यामुळं आपल्याला त्याची एक मजा, एक वेगळीच मजा येत आहे कॉमर्स स्टुडंटसाठी. त्याच्यामुळे कॉमर्स स्टुडंट फोकस राहा. कॉमर्स घेतला असेल तर जास्त कन्फ्युजन होण्याचं कारण नाही, तुमच्यासाठी करिअरच्या संध्या खूप असणार आहेत. मग आर्टवाल्यांनी नाराज व्हायचं का, की सर आम्हाला मार्क्स कमी पडलेत, मग आमचं काय होऊ शकत नाही का. लक्षात घ्या, चांगले चांगले अधिकारी आर्ट मधून पास होऊन पण झालेले आहेत. पीएचडी करणारे लोक जास्त करून आर्ट मधूनच गेलेले आहेत, लक्षात घ्या. मग आर्टसाठी कुठल्या कुठल्या संधी असतात. आर्ट शिकणं सोपं नाहीये, लक्षात घ्या. बऱ्याच जणांना वाटतं, कारण आज आर्ट केलं तर पुढे जाऊन पण चांगल्या मोठ्या संधी मिळत असतात. त्यामुळे आर्टला जास्त हलक्यावारी घेण्याची गरज नाही, लक्षात घ्या. तुम्ही बीए केल्यानंतर लॉ करू शकता, जर्नलिझम करू शकता. एमपीएससी यूपीएससी एक्झाम देणाऱ्या मुलांमध्ये पण आर्टची मुलं जास्त आहेत. त्यानंतर तुम्ही सायकोलॉजी शिकू शकता, सोशल वर्क ही फील्ड चूज करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, अॅनिमेशन, कंटेंट क्रिएशन, असे कितीतरी फील्ड तुमच्यासाठी पूर्णपणे ओपन असतात. आणि स्किल बेस्ड कोर्सेस शिकणं गरजेचं आहे. मग स्किल बेस्ड कोर्सेस आज डिग्री बरोबर असणं खूप गरजेचं आहे. आणि एका ह्याच्यावरती कधीही डिपेंड राहणं खूप अवघड होऊन जातं. कारण पहिलं एक चालत होतं की फोकस राहा, एकच गोष्ट कर. त्या काळात होता, आज स्पर्धा वाढलेली.
लक्षात घ्या, लोक म्हणतात ए नसला तर बी प्लॅन असला पाहिजे. मी तर स्टुडंटला सांगत असतो ए पर्यंत झेड पर्यंत प्लॅन असला पाहिजे, ए पासून झेड पर्यंत प्लॅन असला पाहिजे. ए नाही चाललं तर बी चालेल, बी नाही चाललं तर सी चालेल, सी नाही चाललं तर झेड पर्यंत प्लॅन आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. म्हणून रेग्युलर शिक्षणाबरोबर तुम्ही स्किलही शिकू शकता. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे, कारण हा सगळा स्किलचा जमाना आहे. मग स्किल मध्ये किती सिंपल आहे, व्हिडिओ एडिटिंग शिका, ग्राफिक डिझायनिंग शिका, कोडिंगची स्किल शिका, एआयचे टूल शिकून घ्या, डिजिटल मार्केटिंग आहे, पब्लिक स्पीकिंग आहे, सेल्स आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, पॉवर बीआय, एक्सेल, डेटा सायन्स, डेटा अनालिसिस. यासाठी कोणत्याही बॅकग्राऊंडची गरज लागत नाही, कुणीही शिकू शकतं. फक्त त्याच्यामध्ये आवड असणं खूप गरजेचं आहे. आणि हे स्किल तुम्हाला भविष्यामध्ये लक्षात घ्या खूप मोठी संधी देणार आहेत, तुमच्या करिअरमध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. लक्षात घ्या. आता विषय हा येतो की 10वी-12वी नंतरच मुलं माझ्याकडे आता म्हणतात सर बिझनेस करायचं. 12वी नंतर लगेच मोठा बिझनेस करणं सोपं आहे का? कारण बिझनेसचे पण काय टेन्शन असतात, काय प्रॉब्लेम असतात, काय ब्ल्यू प्रिंट्स असतात, आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी तर सांगतो की 12वी नंतर लगेच बिझनेस करण्याची घाई करू नका, अडचणीत याचाल. पहिलं चांगलं स्किल शिका, लोकांच्या समस्या समजून घ्या, छोट्या प्रमाणात सुरुवात करा, ऑनलाईन बिझनेस बद्दल शिका, रिस्क कमी असते. करिअर निवडताना या चुका टाळणं खूप गरजेचं आहे. मित्रांनी घेतला कोर्स म्हणून मी घेतला, बऱ्याच वेळा असं होतं की मित्रांनी कोर्स घेतला म्हणून मी घेतला, इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये पण घ्यायचा म्हणून घेतला जातो. नातेवाईक सांगतात म्हणून बरेच जण ते करिअर चूज करतात, किंवा आत्याने सांगितलं सायन्स कर, चुलत्याने सांगितलं सायन्स कर, माझ्या मामाचा मुलगा तिथं कामाला त्यांनी सांगितलं सायन्स कर. लक्षात द्या, तुम्हाला फील्डला टाकल्यानंतर कुणी विचारायला येत नाही, तुम्हाला स्वतःलाच निस्तरावं लागतं. म्हणून लगेच डिसिजन घेऊ नका कुणी सांगितलं, पूर्ण रिसर्च करा, माहिती घ्या, योग्य व्यक्तीकडून माहिती घ्या, करिअर गायडन्स घ्या, वेळ वाचेल, कन्फ्युजन जास्त होणार नाही. फक्त पगार पाहून निर्णय घ्यायचा नाही की त्याला आयटी मध्ये खूप जास्त पगार आहे, मला पण मिळेल म्हणून मी ती फील्ड चूज करणार आहे, अवघड होऊन जाईल पुढे जाऊन. लक्षात घ्या, स्वतःची आवड आणि क्षमता दुर्लक्षित करू नका, त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार करू नका, कारण प्रत्येकामध्ये काहीतरी आवड असते आणि प्रत्येकाची एक हाय लेवलची क्षमता असते, ते ओळखा तुम्हाला. आणि शेवट जाता जाता एक तुम्हाला ऍडवाइस देऊन जातो, लक्षात ठेवा, डिग्री तुम्हाला इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचवू शकते, पण स्किल्स तुम्हाला यश मिळवून देतात. त्याच्यामुळे स्किल डेव्हलपमेंटवरती जास्त भर देणं खूप गरजेचं आहे. म्हणून डिग्री आणि स्किल दोन्ही जर एकत्र शिकलं तर आपण सेफ वेने जातो, करिअर तुमचं फिक्स होणार आहे, ही मी तुम्हाला गॅरंटी देतोय. 12वी नंतरचा निर्णय आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो, पण हा शेवटचा निर्णय नाही. योग्य माहिती घ्या, विचार करा आणि मगच कोर्स निवडा. तुम्ही सायन्स करा, कॉमर्स करा, आर्ट करा, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही पुढे जा. करिअर करायचं आहे तर कमेंटमध्ये नक्की मला कमेंट करा करिअर म्हणून, मी तुम्हाला 100% त्याची माहिती पीडीएफच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवेल, मेलने पोहोचवेल किंवा मेसेजने पोहोचवेल, पण करिअर गायडन्स तुमचं 100% करेल. आणि असेच करिअर गायडन्सचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल आणि त्यांचं करिअर सक्सेसफुली घडण्यास मदत होईल. बी परफेक्ट, लेट्स बिगिन.